आज आपण पाहता क्षणी खावंसं वाटेल असं हे सुकं चिकन, त्याचबरोबर झणझणीत असा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. यामध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून अगदी छान असं तर्रीदार हा रस्सा होण्यासाठीच्या सर्व सिक्रेट टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं ही रेसिपी आज बनवून तयार झालेली आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविता कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सुकं चिकन आणि झणझणीत रस्सा बनवणार आहोत. सुरुवातीला आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. त्यासाठी तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 ते 2.5 चमचे अद्रक लसूण पेस्ट, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो चिकन टाकलेलं आहे. आता चिकन आपण मीडियम फ्लेमवर छान असं 2 मिनटं परतवून घेणार आहोत. दुसऱ्या गॅसवर मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. साधारणतः 1.5 ग्लास एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. यामध्ये टाकणार आहोत आपण पाऊण चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. आता हे मीठ आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर गरम करून घेतलेलं 1.5 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. 1.5 ग्लासपेक्षा थोडं जास्तही टाकू शकता. झाकण ठेवून चिकन शिजवून घेत आहोत. तोपर्यंत आपण मसाला काढणार आहोत. ग्रेव्हीचा मसाला करण्यासाठी 2 कांदे मी गॅसवर अगोदर भाजून घेतले होते. अशा पद्धतीने कांदे भाजले की आपल्या ग्रेव्हीला छान असा रंग येतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने कांदे भाजून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये तेल टाकून हलकेसे आपण 2 ते 3 मिनटं छान असे भाजून घेतलेले आहे. आता आपण यानंतर टाकणार आहोत 1 वाटी स्लाइस केलेलं खोबरं. आता आपल्याला सुकं चिकन करण्यासाठी आणि ग्रेव्हीसाठी आपण एकच मसाला काढत आहोत, त्यामुळे मसाला हा जास्त क्वांटिटीमध्ये काढलेला आहे. त्यामुळे घेताना 1 वाटी एवढं स्लाइस केलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आपण मध्यम गॅसवर छान असं भाजून घेतलेलं आहे, ते आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण कढईमध्ये टाकणार आहोत धने टाकलेली आहे. धने साधारणतः 2 चमचे एवढे धने टाकलेले आहे. 2 ते 3 मिनटं छान असे भाजून घेतलेले आहे. आपण ते काढून घेणार आहोत. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. या हिरव्या मिरच्या तिखट आहे, त्यामुळे मी थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेल्या आहे. तुम्ही जर जास्त तिखट खाणं पसंत करत असाल तर तुम्ही आणखीही घेऊ शकता. तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलेले आहे. त्यानंतर घेतलेली आहे फुटाणा डाळ. फुटाणा डाळीऐवजी तुम्ही फुटाणे देखील घेऊ शकता. आता ही डाळ हलकीशी आपण तेलामध्ये रोस्ट करून घेतलेली आहे, ती काढून घेणार आहोत. आता जेव्हा सुकं चिकन आणि रस्सा दोन्हीही बनवतो त्यावेळेस थोडासा मसाला जास्त काढावा लागतो ग्रेव्हीचा, त्यामुळे मी सर्व जिन्नस जास्त प्रमाणात घेतलेले आहे. त्यानंतर लसूण घेतलेले आहे, त्यामध्ये टाकणार आहोत अद्रक आणि सर्व मसाला थंड करून छान असा बारीक वाटून घेणार आहोत. जास्तीत जास्त बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी व्यवस्थित असं बारीक हे वाटण केलेलं आहे. त्याचबरोबर कमीत कमी पाण्याचा वापर करून हा मसाला वाटून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपलं चिकन देखील छान असं शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता आपण यामधील जी रशी आहे ती बाजूला करणार आहोत आणि चिकनचे पीस देखील सेपरेट केलेले आहे. सुरुवातीला आपण सुकं चिकन करत आहोत, त्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, मटन मसाला टाकलेला आहे, त्याचबरोबर धना पावडर, हळद टाकलेली आहे. आता सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेणार आहोत. त्यानंतर आपण ग्रेव्हीचं जे वाटण केलेलं आहे ते थोडं जास्त क्वांटिटीमध्ये टाकणार आहोत आणि रशीसाठी काही शिल्लक ठेवलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा पूर्ण हाय केलेला आहे आणि मध्यम ते पूर्ण फुल आचेवर आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत. आता हा मसाला परतवत असताना आपल्याला मधून जे रशी ठेवलेली आहे चिकनची, ती रशी टाकत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. साधारणतः 2 ते 3 वेळेस मी हे पाणी, रशीचं जे पाणी आहे चिकन शिजवलेलं ते टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित हा मसाला परतवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकाल त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि त्यामधील जे तेल आहे ते हळूहळू वरती येण्यास सुरुवात झालेली आहे. मसाल्यातील तेल हे बाजूला झालेलं आहे. आता यामध्ये आपण सेपरेट करून घेतलेले चिकनचे पीस आहे ते टाकणार आहोत. हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत. तुम्ही पाहू शकाल परफेक्ट असं आपलं हे सुकं चिकन बनवून तयार होत आहे. हे पहा
अगदी व्यवस्थित असे हे पीस मिक्स करून दिल्यानंतर यामध्ये टाकलेले आहे अर्धा चमचा मीठ। हे मीठ देखील यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून देत आहे। आता या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मी लो केलेला आहे आणि लो फ्लेमवर हे चिकन व्यवस्थित मिक्स करून दिलेलं आहे। अगदी 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकाल त्यातील खूप सारं तेल हे रिलीज झालेलं आहे। हे पहा, अगदी चमचमीत असं आपलं हे सुकं चिकन दिसत आहे। यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढणार आहोत। अगदी परफेक्ट असं आपलं चिकन शिजवून तयार झालेलं आहे। सुकं चिकन बनवून तयार झालेलं आहे। झाकण ठेवल्यावर आणखीनच त्याला तेल सुटलेलं आहे। आता यावर टाकणार आहोत खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परफेक्ट असं आपलं हे सुकं चिकन बनवून तयार झालेलं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं हे सुकं चिकन बनवून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचं सुकं चिकन एकदा घरी नक्कीच बनवून पहा। आता आपण ते एका बाउलमध्ये सर्व करणार आहोत। अशा पद्धतीचं झणझणीत हे सुकं चिकन एकदा घरी नक्कीच बनवून पहा। हे पहा, तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असं स्ट्रक्चर आपल्या या सुकं चिकनला आलेलं आहे आणि वास देखील अतिशय छान असा येत आहे। आता आपण हे बाउलमध्ये सर्व केल्यानंतर यावर टाकणार आहोत पुन्हा एकदा कोथिंबीर आणि हे झाकून ठेवणार आहोत। आता तोपर्यंत आपण रस्सा तयार करणार आहोत। त्यासाठी आपण त्याचं जे सूप आहे ते देखील ठेवलेलं आहे, ते काढून घेतलेलं आहे। त्याच पातेल्यामध्ये टाकणार आहोत तेल। तेलामध्ये टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, मटण मसाला, त्यानंतर हळद टाकलेली आहे, 2 चमचे धना पावडर टाकलेली आहे। आता यामध्ये आपण जे ग्रेव्हीचं राहिलेलं वाटण ठेवलेलं होतं ते टाकणार आहोत। हे वाटण देखील आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मी मीडियम केलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं हे वाटण तेल सुटेपर्यंत परतवल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण जे सूप ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे। त्यानंतर अर्धा ग्लास एवढं पाणी गरम पाणी करून यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून त्यामधील जे तेल आहे ते तेल वरती येईल, यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता या ठिकाणी सूपमध्ये देखील मीठ होतं, त्यामुळे मी अगदी अर्धा चमचा एवढंच मीठ टाकलेलं आहे आणि दणदणीत अशी उकळी काढून घेतलेली आहे। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यातील तेल सर्व वरती आलेलं आहे आणि यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा पद्धतीने आपला झणझणीत रस्सा देखील तयार झालेला आहे। आता आपण हा देखील एका पातेल्यामध्ये सर्व करणार आहोत। तुम्ही पाहू शकाल रस्सा देखील असा छान असा तयार झालेला आहे आणि 2 ते 3 लोकांना पुरेल अशी ही परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। अशा पद्धतीचं झणझणीत सुकं चिकन आणि रस्सा एकदा नक्कीच बनवून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजेल, जेणेकरून तुम्हाला माझी प्रत्येक रेसिपी पाहता येईल। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।